श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करायचा याविषयी बघणार आहे. कारण मी लगातार आपल्याला ज्योतिषीनुसार उपाय सांगते, वास्तूनुसार सांगते, पण खूप जणांचे प्रश्न असतात की महाराजांविषयी सुद्धा ताई आम्हाला काहीतरी उपाय द्या, जर आम्हाला नवस करायचा आहे, महाराजांना आमची मनामधली इच्छा सांगायची आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे. बघा, आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळतं. आपण म्हणतो ना, उदाहरण देते, मला घर पाहिजे, मला घर पाहिजे. तुम्ही भरपूर प्रयत्न करताय, पण तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुमचं घर होत नाहीये, तर याला म्हणतात आपल्या योग दशा नाही आहे. आणि जी पण गोष्ट मिळतं आपल्या किस्मतनी, आपल्या प्रारब्धाने आणि आपल्या मेहनतीनं आपल्याला मिळत असतं. मग आता जसं आपले गुरु आहे श्री स्वामी समर्थ महाराज, कोणाचे गजानन महाराज असतील, कोणाचे साईबाबा असतील, मग काय करायला पाहिजे गुरूंना नवस करण्यासाठी, की गुरु आमचं हे काम करा. आपण देवाकडेच जातो ना, जसं आईला कसं म्हणतो, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आई एक दिवस चिडून म्हणते, घे बाबा आणि शांत राहा. तशाच प्रकारे ईश्वराला मागायचं. मी सुद्धा अशीच करते. म्हणते, स्वामी माझं हे काम तुम्हाला करायचं आहे, मला बाकी काहीच माहित नाही, पण मी सुद्धा ईश्वराला काही ना काही देते. जर तुम्ही बाटा डील करता ना, ईश्वराला तुम्ही मागत आहे, ईश्वराचा हात असाच असतो, तुमचा असा असतो की मला पाहिजे आहे, है ना. मग आपल्याला काय करायचं आहे, देवासोबत डील करायची आहे. तर कशा प्रकारे मी सांगते. तुमची भरपूर दिवसाची घराची इच्छा आहे, मुलाची आहे, संतान प्राप्तीची आहे, कोणतीही इच्छा असो तुमची. खूप जण म्हणतात की मॅरिड लाईफ चांगली नाही आहे, मनासारखा बिझनेस नाही, नोकरी मिळत नाही, प्रमोशन होत नाही, कोणतीही इच्छा असो, ईश्वराला तर माहीत असते. पण तरी म्हणतात ना, आपल्याला मस्केबाजी करायची असते, ईश्वराला मस्का लावायचा असतो. कारण ईश्वर आपल्या कणकणमध्ये आहे, है ना. तुम्ही जरी म्हटलं की नाही, मी ईश्वराला जरी मानत नाही, पण तरीही तुम्ही श्वास तर घेताय ना, मग तुम्ही प्रूफ करून दाखवा ईश्वर आहे म्हणूनच तुम्ही श्वास घेताय. तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे, आणि मी स्वतः काय करते. श्रीफळ, श्री म्हणजे लक्ष्मी, फळ म्हणजे नारायण भगवान, है ना. ब्रह्मांड आपले चालवणारे, आपले पालनहर्ता विष्णू भगवान आहे, चालनहर्ता लक्ष्मी आहे. मग आपली पैशांची समस्या असो, घरामधली कोणती असो, लेडीज जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे गुरुवार दिवशी या पौर्णिमेला. लक्षात ठेवा, गुरुवार गुरुचा दिवस आहे, आणि आपल्या कुंडलीमध्ये गुरु जर खूप प्रबळ असेल ना, तर आपल्याला खूप चांगले चांगले लोक मिळतात. आपण म्हणतो ना, अचानक ही मला मिळाली, हिने खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मोठ्या मोठ्या लोकांसोबत अशा लोकांची ओळख असते, कारण त्यांना मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं. गुरुवार दिवशी आपल्याला नारळ घ्यायचा आहे. सकाळी पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय करायचा आहे. आंघोळ करायची, पिवळ्या कलरचं वस्त्र घालायचं, महाराजांच्या समोर तेलाचा दिवा लावा, तुपाचा लावा, पिवळ्या कलरचे पेढे ठेवायचे. तुम्ही गुळ सुद्धा ठेवू शकता जर नसेल तर. पिवळ्या कलरचे फुलं महाराजांना अर्पण करायचे. पिवळ्या कलरचं चंदन असतं ते महाराजांना लावा, तुमच्या कपाळाला लावा. आणि सर्वात मेन आहे की सर्वात आधी गणपती बाप्पांचं स्मरण करा. ओम गणपतये नमः. नंतर तुमची जी कुलस्वामिनी असेल, त्यानंतर महाराजांसमोर एक नारळ घ्यायचं, याच्यावरती 11-51 रुपये जितकी दक्षिणा असेल ती ठेवायची, आणि थोडी खडी साखर, है ना, गोडावा. आपल्याला गुड न्यूज पाहिजे ना महाराजांकडनं, की बाबा लवकर माझं हे काम होते. आणि हे नारळ आपल्या देवघरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे, तिथे ठेवायचं. तुमची जी पण इच्छा आहे ती महाराजांना सांगायची, आणि त्यानंतर महाराजांना म्हणायचं, मी स्वतःला सरेंडर केलेलं आहे, सगळं काही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे काम करा. त्या दिवसपासून रोज तुम्हाला एक वेळा तारक मंत्र, एक श्री स्वामी समर्थ माळ घ्यायची आहे. सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ. तुम्ही 7 दिवस ठेवू शकता हे नारळ, 11 दिवस ठेवू शकता, या 21 दिवस. तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे नारळ आपल्या देवघरामध्ये राहणार. जशी तुमची इच्छा पूर्ण होणार, तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता अर्पण करायला, या तुमच्या आजूबाजूला महाराजांचं जिथे पण मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊ शकता. या तुम्हाला वाटतं की काहीच नाही, मी काय करू, तुम्ही नदीमध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता. कारण महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे की महाराज, मी तर करत आहे, पण मी स्वतःला सरेंडर केलेलं आहे. खूप जण विचारतात, मग या विधीमध्ये नॉनव्हेज बिलकुल खाऊ नका. तुम्हाला होत असेल तर कसं आहे, मॅरिड लाईफ आहे, ब्रह्मचारी पालन होत असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि मदत बघा, कोणी जर मदत मागायला येत आहे, पैसे मागत आहेत, जर नाही देणं होत तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता की बाबा, मी तुला तसं मदत करत नाही, पण माझ्या मनापासून प्रार्थना आहे की तुझं काम झालंच पाहिजे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी सुद्धा प्रार्थना करता तर ईश्वर तिथेच असतो. म्हणून हा उपाय करा. मला कधीही कोणतीही गोष्ट खात असेल ना मनात, मी हाच उपाय करते. आणि मी असं म्हणत नाही, जर मी आजही केला तर मला सायंकाळपर्यंत संकेत मिळतात. म्हणून मी सांगते, विश्वास
तुम्ही डॉक्टरकडे विश्वासाने जाता ना, तो तर तुमच्या ओळखीचा नसतो, काहीच नाही. तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, की हा मला बरा करेल. तसंच ईश्वर आहे. ईश्वराने जर आपल्याला धर्तीवर आणलेलं आहे, तर सगळं काही ईश्वरच करतो. म्हणून विश्वास ठेवा, आपले कामं मार्गी लागतील आणि सगळं काही मनासारखं होणार. धन्यवाद.